आज आपण शंकरपाळी बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य 1.5 वाटी दूध, 1.5 वाटी साखर, 1.5 वाटी तूप हे सगळं मिक्स केलं सम प्रमाणात आणि गॅसवरती ठेवून एक उकळ काढली। हे मिश्रण थंड झाल्यावरती मैदा चाळून घेतला आणि ह्या मिश्रणामध्ये जेवढा मैदा मावेल तेवढा मैदा मी मळून घेतला। 2-3 मिनिटं झाकून ठेवलं आणि लगेच मी करायला घेतलं। मला 1.25 किलो मैदा लागला आहे। हे तेल मी आता गरम करत ठेवते आणि परत पीठ मळून घेते आणि ह्याच्या शंकरपाळ्या करून घेते। चपाती लाटून घ्या आणि तुम्हाला हवा असेल तो आकार द्या शंकरपाळ्याला। मी तेल तापत ठेवलं आहे। शंकरपाळ्या जाड करायच्या आहेत, 1 सेंटीमीटर तरी जाड हव्या आहेत कमीत कमी। पहिल्यांदा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि शंकरपाळ्या सोडायच्या। शंकरपाळ्या सोडल्याच्यानंतर तेल परत तेवढं थंड होतं आणि थोड्या वेळाने मग नंतर मीडियम गॅसवरती चांगलं व्यवस्थित परतून भाजून घ्यायच्या। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।